बदलापूरच्या घटनेची वसईत पुनरावृत्ती झाल्या। नायगावमध्ये 7 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाला। अल्पवयीन मुलाकडून वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आले। एका इंग्रजी माध्यमातील शाळेतील हा प्रकार आहे। अल्पवयीन मुलाकडून वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आलेला आहे। नायगाव पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली। बदलापूरच्या घटनेनंतर नायगाव पोलिसांनी प्रत्येक शाळेत गुड टच बॅड टच कॅम्प घेतले असता पीडित मुलीने आपल्या शिक्षिकेला ही घटना सांगितल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला। तर या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी संदीप गायकवाड आपल्या सोबत जोडलेले आहेत। संदीप, बदलापूरच्या घटनेची आता वसईत पुनरावृत्ती झाली आहे। खरं तर महिलांवरती अत्याचार होत आहेत, दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होत आहे। नायगावमध्ये सुद्धा 7 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाला। या घटनेसंदर्भात सविस्तर काय माहिती आहे? नक्कीच कारण आपण पाहायला गेलं तर बदलापूरची अतिशय दुर्दैवी घटना होती आणि त्यानंतर आता कुठेतरी नायगावमध्ये देखील एका अल्पवयीन 7 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याचं समोर आलेलं आहे। नायगाव पोलिसांनी जे आहे गुड टच बॅड टच हे अवेअरनेस कॅम्प घेतले होते आणि यामध्ये शाळा असतील, विद्यार्थी असतील, पालकवर्ग असतील, हे सर्व या ठिकाणी हजर होते आणि त्या माध्यमातून पोलिसांच्या जनजागृतीपणामधून ही घटना कुठेतरी मुख्य शाळेतील शिक्षकांना त्या मुलीने सांगितली आणि ती उघडकीस झालेली आहे। यामधला जो आरोपी आहे हा अल्पवयीन 16 वर्षाचा आहे आणि पीडित मुलगी ही दुसरीला शिकणारी असून ती 7 वर्षाची आहे। तो आरोपी जो आहे हा या मुलीला पाठला करून अश्लील इशारे आणि अश्लील अंगस्पर्श करत होता असल्याचा आरोप यामध्ये करण्यात आलेला आहे। याबाबत नायगाव पोलीस ठाण्यामध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विनयभंग अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपीला रिमांड होम मध्ये रवाना करण्यात आलेला आहे सध्या तरी। करण, नक्कीच संदीप, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।